मित्र स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. मी ज्ञानेश्वर माळी. आपल्याला आज महत्त्वाची जे आपल्या हाती आलेले आहे ताजे तुरीचे बाजारभाव दिवसभराची अपडेट आहे ती आपल्याला सांगणार आहे. तत्पूर्वी शेतकरी मित्र नवीन असेल तर चॅनल फॉलो करून घ्या आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, कुठेही व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आहे 16 जानेवारी 2026 आणि वार आहे शुक्रवार. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात की आज कोणत्या बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने तुरीच्या बाजारभावाची आवक झाली आणि काय मिळाला आजचा तुरीला बाजारभाव. मित्रांनो बघा, लासलगावमध्ये तुरीची 189 क्विंटल तुरीची आवक झाली आणि बाजारभाव भेटला जास्तीत जास्त 7,000 रुपये प्रति क्विंटल. हा होता पांढऱ्या तुरीचा बाजारभाव. राहुरी वांबोरीमध्ये जर विचार केला तर 41 क्विंटल तुरीची आवक झाली. त्या ठिकाणी 6,851 क्विंटल बाजारभाव भेटला. त्यानंतर मित्रांनो, पैठणमध्ये 184 क्विंटल तुरीची आवक झाली. 6,941 तुरीला बाजारभाव मिळाला. पाटोद्यामध्ये 11 क्विंटल तुरीची आवक झाली. 7,000 रुपये प्रति क्विंटल तुरीला बाजारभाव मिळाला. मानोरामध्ये 308 क्विंटल तुरीची आवक झाली. 7,951 तुरीचा बाजारभाव मिळाला. जालन्यामध्ये 16 क्विंटल तुरीची आवक झाली. मित्रांनो, 8,400 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. पण मित्रांनो, ही तूर आहे काळी भोर तूर आहे आणि काळ्या भोर तुरीला आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये आता जास्त मागणी आहे आणि चांगला बाजारभाव देखील मिळत आहे. करमाळामध्ये 9 क्विंटल तुरीची आवक झाली. ही देखील काळी भोर तूर आहे. या ठिकाणी 8,500 रुपये प्रति क्विंटल या तुरीला बाजारभाव मिळाला. परतूरमध्ये 7 क्विंटल तुरीची आवक झाली. 7,111 रुपये प्रति क्विंटल तुरीला बाजारभाव मिळाला. त्यानंतर मित्रांनो, जालन्यामध्ये 1,578 क्विंटल तुरीची आवक झाली आणि 7,580 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. ही जी तूर आहे ही लाल तूर आहे. पाचोरामध्ये 7,051 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. ही देखील लाल तूर आहे. हे होते शेतकरी मित्रांनो एकंदरीत पांढरे आणि लाल तसेच काळ्या भोर तुरीचे बाजारभाव. मित्रांनो, नक्कीच